देवाकडे मागणी मागण्याची योग्य पद्धत कोणती? चला आज जाणून घेऊया. एके दिवशी आपल्या मठात शिष्यांसोबत बसलेले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणी मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळातही समाजासाठी प्रबोधन ठरणारे आहे. नेमके काय घडले जाणून घेऊया. रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थांची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हीचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एके दिवस आपल्या मठात शिष्यांसोबत बसले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणी मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळात समाजासाठी प्रबोधन ठरणारे आहे. नेमके काय घडले जाणून घेऊया. समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत. तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थित प्रज्ञासारखी असे. एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारले की आपण देवाचे नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जराही विचलित होत नाही. मनात आपण नेमकं काय विचार करीत असता? मनातील विचारांना लवलेशाही चेहऱ्यावर येत नाही. कसे शक्य होते? असे अनेक प्रश्न शिष्यांनी समर्थांना विचारले. समर्थ रामदास स्वामी म्हणाले की एकदा एका राजाच्या राजमालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल इतकेही वस्त्र नव्हते. तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडल्या होत्या. अनेक दिवसापासून भिक्षुक जेवलेलाही नाही हे स्पष्ट दिसत होते. मात्र भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. शारीरिक कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसा काय राहू शकत होता याचे आश्चर्य वाटत होते. केव्हाही खाली कोसळेल अशा स्थितीत तो तात्काळ उभा होता. तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की सांग, तुला काय हवे आहे? भिक्षुकाने उत्तर दिले की आपल्या द्वाराजवळ माझ्या तात्काळ उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समज नसेल तर यावर माझा काहीही बोलायचे नाही. मी आपल्या समोर आहे. माझी मागणी काय असू शकेल याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे असे भिक्षुकाने सांगितले. तो प्रसंग पाहून देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या दाराजवळ उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल या उपर मी ईश्वराला अधिक काय सांगावे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल तर माझे शब्द ती सांगायला कसे पुढे पडू शकते? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाही तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणी शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पुरेसे असते असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले.